सलामीची जोडी देवगाव टायगर संघाची जे मात्र आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकर एंडवर अमर, नॉन स्ट्रायकर एंडवर फलंदाज चेतू चव्हाण. राहुल देसले चंद्रकांतजी पडबळ यांच्या संपर्क साधा समालोचन कक्षेच्या डाव्या बाजूला. गोलंदाज तयार होत आहेत. अभ्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. सचिन फरडे गोट्या गोलंदाजी मार्क वर तयार स्ट्रायकर एंडवर अमर गायकवाड. पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न टॉपेज हरे चेंडू खाली विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवर शून्यावरती इथे अमर गायकवाड माघारी. विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. अमर शून्यावरती बाद होत आहेत. काळूराम विषय नवीन फलंदाज मैदानामध्ये. ओंकार भांडे यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर सचिन फरडे गोट्या स्ट्रायकर एंडवर चित्तू चव्हाण. अभ्या कशा प्रकारची कामगिरी जितूच्या माध्यमातून केली जाते. आणि या दरम्यान अक्रॉस द बॅट चेंडू खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. चेंडू डॉट चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिल्या मार्गास असताना पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते गोलंदाजच्या माध्यमातून. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. सचिन फरडे उर्फ गोट्या. आणि या दरम्यान जितूच्या बॅट मधून चेंडू करतोय एक चांगला असा स्ट्रोक. जितूच्या बॅट मधून चेंडू वन बाउन्सी मार्गाच्या बाहेर दमदार स्ट्रोक. 4 रन चौका. चार धावा येत आहेत आणि 4 धावांच्या पद्धतीने संघाचं इथं खातं खोलेल. चौकार येतोय. गोलंदाज तयार होत आहेत. आणि या दरम्यान अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतो. 4 धावा दाबल कबर देवगाव टायगर्स संघ जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या विरोधात देवा नाईट रायडर्स या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. पहिल्या सामन्यामध्ये देवा नाईट रायडर्स संघ विजयी झालाय. तर या सामन्यामध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. गोलंदाज तयार. आणि या दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न टॉपेज आणि विकेटचा पतन. जितूबाद. थँक्यू. गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर तयार होतील. 2 विकेट पतन इथं आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. आणि या सामन्यासाठी पुढील समालोचन करण्यासाठी आमचे स्नेहल पाटील सर.
धन्यवाद डीजे. समालोचन कक्षात बदल मी स्नेहल पाटील आलेल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो या भव्य दिव्य अशा चषक सामन्यामध्ये. स्ट्राइकला त्या अशोक, नॉन स्ट्राइकला काळूराम. बॉलर कोण आहे? प्रथमेश. गोलंदाजीचा भार सांभाळतील प्रथमेश. वैयक्तिक पहिली आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत ते प्रथमेश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 5. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन केलं या ठिकाणी सचिन फर्डे यांनी. हे वर्ष मला वाटते फक्त सचिन साठीच आहे का काय असं नावाला साजेशी गोलंदाजी केली सचिन फर्डेंनी. करण्यात आले स्वतः सचिन फर्डे. पुढचा चेंडू यावेळी मात्र सुंदर हा चेंडू होता, खोल टप्प्याचा चेंडू होता, लॉंग ऑनला टोलवला. एक धाव धावून पूर्ण केली. दुसरीच्या प्रयत्नात या ठिकाणी धोका होऊ शकतो पण एकाच धावावर समाधान मानायला लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली 6. पुढचा चेंडू थोडस रनिंग मध्ये या ठिकाणी गोंधळ झाला आणि डेड चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या झालेली 6. आणि आता स्ट्राइकला आहेत ते तालुक्यातले नावाजलेले फलंदाज आमचे मित्र काळूराम विशे. पुढचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न. पाहूया की 10 मिनिटात या ठिकाणी धोका होऊ शकतो आणि गडीबाद. सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एक कठीण असा झेल होता पण तो तितका सोपा केला आणि संघाला एक बळी मिळून दिला आपल्या झेलच्या स्वरूपात. क्षेत्ररक्षक होते ते सचिन फर्डे का कपिल शेंडे. सुंदर झेल. काळूराम विषय बाद. आणि आता काळूरामची जागा घेण्यासाठी येत आहेत ते सुंदर टच मध्ये असलेले फलंदाज दौलत तुपे. त्यांची फलंदाजी आपण कालच्या मॅच मध्ये बघितली होती. सुंदर अशी गोलंदाजी करतायत प्रथमेश. दोन्ही चेंडू मध्ये फलंदाज जखडून ठेवलं त्यांनी. काळूराम यांची जागा घेण्यासाठी आलेले ते दौलत आणि स्ट्राइकला आहेत ते अशोक. पुन्हा एकदा ग्राउंड स्ट्रोक खेळलाय. पाहूया किती धाव मिळतात त्या. एकच धाव. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल तिथं. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जर का देवान नाईट रायडर संघ जिंकला तर डायरेक्ट क्वालिफाय होईल याची नोंद घ्यायची. पुढचा चेंडू सुंदर चेंडू. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला. पुढचा चेंडू गोलंदाजांनी पूर्णपणे जखडून ठेवले फलंदाजांना. पुन्हा एकदा एक धाव. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे सरकवली. धावसंख्या झाली ती 8. षटकातील शेवटचा चेंडू असेल. 11 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झाली 8. थोडासा विचार करावा लागेल फलंदाजांना. आक्रमक फलंदाजी करायची आणि संघाला विजय मिळवून द्यायचा असा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा यावेळी मात्र सुंदर चेंडू ब्लॉक होल मध्ये पडला आणि सरळ यष्ट्याची गडी बाद.
आणि आता नवीन फलंदाज आले ते जगन शेळके. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल, अतिशय सुंदर गोलंदाजी टाकली ती प्रथमेश यांनी. विकास व्यापारी गोलंदाजीचा भार सांभाळतील. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत ते विकास. दौलत सुंदर फटका पाहूया या ठिकाणी झेल होतो का. लॉंग ऑनला गेलेला चेंडू, एक कच्चा फटका म्हणावा लागेल. मिस टायमिंग झाला आणि गडी बाद झाला दौलूच्या स्वरूपात. यानंतरचा होणारा सामना गुड्डू बॉईज आणि फ्रेंडशिप. अतिशय रोमांचक असा सामना होणार आहे. यानंतर भानेश भानेश भानुदास भानुदास आलेले नवीन फलंदाज. सुंदर फटका पाहूया किती धावा मिळतात त्या फटक्यावर. आणि निश्चितच सुंदर फटका होता. कव्हरला गेलेला चेंडू चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली 12. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. जगन सोयरचा चेंडू वाईटच्या स्वरूपात मिळालेली धाव. 1 ने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 13. थोडस स्वैर गोलंदाजीचं प्रदर्शन होतं या ठिकाणी. ज्याप्रमाणे प्रथमेशने जखलून ठेवलं होतं या ठिकाणी थोडस स्वैर मारा पाहायला मिळतोय. पण धावसंख्या तितकीशी समाधानकारक नाहीये. त्याला थोडस गती द्यावी लागेल फलंदाजांना. पुढचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा सर्कलच्या आतच असणारा चेंडू धोका होऊ शकतो आणि हा गडी बाद. सुदर्शन आगे कुठे असतील तर दिनेश पवार यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सुदर्शन आगे दिनेश सरांना संपर्क साधा. दिनेश पवार आणि आता नवीन फलंदाज झाले अक्षय सरनोबत. सुंदर गोलंदाजी होती. आता यावेळी मात्र सुंदर फटका निश्चितच या ठिकाणी किती धावा मिळतात ते पाहूया. एक धाव धावून पूर्ण दुसरीचा प्रयत्न निश्चित असतील आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या झाली ती 15. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सुंदर फटका स्ट्रेट फटका बाबा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे. किती धाव मिळतात त्या. यावेळी सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि एकच धाव.
मला त्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या स्थिर आहे 16. यावेळी षटकाची बाद. पुन्हा एकदा लेग साईडला टोलवण्याच्या प्रयत्नात इनसाइड एज लागली आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातात गेलेला चेंडू गडी बाद. सुंदर असं षटक टाकलंय. आईलो पायी चालत भेटीला साई तुझ्या शिर्डीला. आईलो पायी चालत भेटीला साई तुझ्या शिर्डीला. कांदा लावून पालखीला संगती जेवण साऱ्या फ्रेंड्स झुकला. 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 आणि आता नवीन फलंदाज आले ते प्रदीप. या षटकात सुद्धा 3 बळी मिळाले का रे? सोनू पांडे संघासाठी चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो प्रथमेश. धावसंख्या थोडीशी मंदावलेली आहे. फलंदाजाचा विचार करावा लागेल आणि नाही अजून बॉल टाकले कुठे शेवटच्या बॉल विकेट नाही टाकला ना. लव गायकरी जर कॅच घेतली तर नामदेव शेट कडक करणं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. चला सामना चालू करायचंय. पुन्हा एकदा प्रथमेश राईट आर्मवरचा मारा. सुंदर चेंडू झेल होऊ शकतो का? यावर सुंदर प्रयत्न होता पण झेल सुटला. एफर्ट निश्चितच 100% दिला होता पण चेंडू परत पोहोचू शकले नाही किंवा चेंडू हाताला लागून निसटला. झेल होऊ शकला असता पण सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या 17. पुन्हा एकदा कट केलेला चेंडू. एक धाव तर निश्चित मिळेलच. धावसंख्या 18. फक्त 2 चौकार आलेत. थोडा विचार करावा लागेल तुम्हाला. अजून सुद्धा टॉप गिअरवर फलंदाजी करावी लागणार आहे. धावसंख्या 18. षटकातील 4 चेंडू असतील शिल्लक. सुंदर अशी गोलंदाजी. चंदू शेठ पडवळ यांचं या ठिकाणी मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. मी राकेशजींना विनंती करेल त्यांचं स्वागत करायचंय. आपण स्थानबद्ध व्हायचंय. चंदू शेठ कॅमेरामन इकडे घ्या जरा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते प्रथमेश कडनं. निश्चितच या ठिकाणी जखडून ठेवलेले फलंदाजांना. प्रत्येक चेंडूवर डॉट किंवा एक धाव. जगदीश इंदुराव कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचंय. राकेशजी डोंगरे आपली वाट पाहतायत. त्यांनी स्टेजवर स्थान बनवायचं. जगदीशजी इंदुराव या सर, या आपण स्टेजवर. जगदीशजी इंदुराव. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी प्रथमेश कडनं पाहायला मिळते. फलंदाजाला पूर्णपणे जखडून ठेवले. धावसंख्या पण अतिशय कमी झाली. धावसंख्या झाली 19 आणि षटक चालले 4. ज्या संघात दिग्गज अशी नावं आहेत त्या संघाची धावसंख्या थोडीशी कमी या ठिकाणी आहे. पण क्रिकेट हा पाहूया. पुन्हा एकदा पुढला चेंडू. पुन्हा एकदा मला वाटतं किती धाव मिळाल्या? 4. सुंदर फटका होता. यावेळी मात्र चौकार मिळवण्यात यशस्वी झाले आणि धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या झाली ती 23. आणि यावेळी सुद्धा ऑफ साईडला टोलवला चेंडू. 4 धावा.
27. सुंदर असं डोलेवाला चेंडू ऑफ साईडला. ज्यावेळेस चेंडू बॅटला कनेक्ट झाला त्यावेळेस ते चौकाराची मोहर कोरली गेली होती. धावसंख्या झाले 27. आतापर्यंत जखडून ठेवलं होतं पण या 2 चेंडूवर 2 सलगचे चौकार आले आणि 8 धावा आल्या. धावसंख्या आता 4 षटकानंतर 27 झालेली आहे. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली प्रदीपच्या माध्यमातून. गौरव झुंजारराव, दिनेश सर आपल्याला दिनेश सर संपर्क साधा. सुदर्शन ग्रुपला आहे ना. गोलंदाजाचं नाव नाही कळालं. मोहन का? मोहन. गोलंदाजाचं नाव मोहन. चला चालू करा पटकन सामना. पंच सचिन शिंगळे, आपण या ठिकाणी सामन्यात व्यत्यय येतो तर पटापट चालू करायला लावा. पुन्हा एकदा पुलटा चेंडू पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण असल्यामुळे फक्त एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी धोका होऊ शकतो आणि या ठिकाणी स्टंप हाताने पाडले मला चेंडू सुटला. 2 धावाच्या मोबदल्यात धावसंख्या 2 ने आली. धावसंख्या झाली ती 29. सामना त्वरित चालू करा. आणि हा सुंदर चेंडू या षटकातला लावना तू. आणि हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर राहिलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 29. सोनू पांडे जा पटकन. सुंदर लेग चेंडू 1 धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावांच्या मोबदल्यात धावसंख्या 2 वाढलेली. धावसंख्या झाली ती 31. आता मात्र गती पकडली आहे. शेवटचं चेंडू राईट मोरचा मारा. यावेळी मात्र सुंदर फटका. पवळे चेंडू षटकार होतो का काय आणि या ठिकाणी अमोल कतोरे सुंदर क्षेत्ररक्षण करून गडी बाद. थोडासा जोर कमी पडला आणि तो षटकार मिळाला असता. सुंदर गोलंदाजी प्रदर्शन होतं या ठिकाणी. पुढचा चेंडू यावेळी मात्र हुक शॉट मारण्याच्या प्रयत्नात टप्पा घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली ती 31. सुंदर फटका. अतिशय सुंदर असा फटका. अतिशय सुंदर चौकार होता आणि चौकाराच्या माध्यमातून या ठिकाणी विजयासाठी 30 चेंडू आणि 36 धावांची गरज.
नॉर्मलच कर ना. कुठला हा पाहिजे ना नॉर्मल. हा बा हा इथे आहे बघ. सागर 9 नंबरवर आहे बघ. नाही नाही त्यांचं म्हणणं असं आहे हे बघ असं करा कॅपिटल मध्ये नाव टाक. शांत करा. राजा आपलं वरती त्यांचं म्हणणं असं आहे आमचं नाव नाही घेत वरती बोलवा आणि हा सत्कार आज बॉल सिक्वल देऊन सत्कार करून टाका. याच्याकडे निरोप दिला राजा आप्पा आपला बरोबर थांबू ना तेच म्हणून आलोच नाही गेला. अजून 2 द्याव सर. कुठल्या राजे भाऊ आता येतोय या ठिकाणी उद्या 11 वाजता आपल्या मुरबाडचे भाग्यविधाते आमदार कतूर साहेब यांचं आगमन होणार आहे. चला बॉल इकडे द्या जमा करून टाका. आरंभिक फलंदाज आले ते अमोल कथोरे आणि सूरज विषय. विजयासाठी 30 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. सामना निश्चितच चुरशीचा होणार आहे. प्रत्येक चेंडूवर आपल्याला एक थरार पाहायला मिळणार आहे. कधी गोलंदाज तर कधी फलंदाजाचं वर्चस्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की ज्यावेळेस लो स्कोरिंग मॅच असतात त्यावेळेस निश्चित सामना हा चुरशीचा होतो यात शंका नाही. आणि वारंवार क्रिकेटमध्ये हे सिद्ध झालेलं आहे. पहिलं षटक घेऊन येत आहेत वैयक्तिक आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत ते जितू. लेफ्ट आर्म राऊंडचा मारा करतील जितू. तो सूरज पहिला चेंडू जितू यांचा यावेळी सुंदर फटका. अतिशय सुंदर फलंदाजी. कव्हरला खेचलेला चौकार ड्राईव्हच्या सोबत 4 धावा मिळाल्या आणि संघाचं हात चौकाराने उघडलं. धावसंख्या झाले 4. पहिल्याच चेंडूवर चौकार. हा बोली चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा मिळवला सूरज यांनी. चौकार. एकदा नाही रे दोनदा साहेब निवडून येतील कितींदा. एकदा पहिला चेंडू चौकार खेचून या ठिकाणी आपल्या भावना स्पष्ट केल्या. दुसरा चेंडू पण उलटा होता. निश्चितच किती धावा मिळतात पाहूया आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव धावून पूर्ण केले दुसरीच्या प्रयत्नात. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता. निश्चित कव्हरला किंवा ऑफ साईडला त्यांनी पॉईंट चेंडू घेऊन खेळला असता चौकार मिळाला असता. पण याच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा वाचवले आपल्या संघासाठी. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली 6. 2 चेंडू 6. सुंदर फलंदाजी सूरजच्या माध्यमातून होते. जितूवर पुरेसा हल्ला चढवलाय सूरज यांनी. पाहूया कमबॅक करतात का जितू. जितू तर पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका. यावेळी चौकार. ऑफ साईडला अतिशय स्ट्रॉंग आहे सूरज आणि 3 चेंडूंवर 2 चौकार आणि 1 टुरी अशा 10 धावा झालेल्या आहेत चेंडूत. आक्रमक पवित्रा या ठिकाणी सूरज यांचा मैदानामध्ये. निवडून येतील कितींदा. आपल्या मुरबाडचे आमदार ते नाव गाते किसन कतोरे साहेब. आपल्या मुरबाडचे आमदार ते नाव गाते किसन कतोरे साहेब. 27 चेंडू 26 धावा. अतिशय सुंदर फटका. या ठिकाणी षटकार. अतिशय हिरवा टी शर्ट बॉल द्या. बॉल सर बॉल द्या सर.
4 चेंडूवर 16 धावा जमवल्या आहेत सूरज यांनी. पुरेसा हल्ला चढवला जितू यांच्यावर आणि आक्रमक पवित्र या ठिकाणी दिसतोय. 4ही चेंडू अतिशय सुंदर फटके खेळले. पुढचा चेंडू जितू यांचा. हा सुटला जेल. थोडस कच्चा क्षेत्ररक्षण पण कमबॅक केला. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा जितू तो सूरज. आता मात्र षटकार. सुंदर फलंदाजी सूरज यांची. माझा राजा तो सोना दिसतोय, माझा सोना तो पिल्लू दिसतोय, तुझ्यावर प्यार करते मी, तू इश्क मला प्यार करते. 24 चेंडू उर्वरित आणि विजयासाठी धावा आहेत 14. पहिल्या जोडीत चित्र स्पष्ट केलंय सूरज यांनी. जितूवर पुरेसा हल्ला चढवला. अतिशय महागडं असं षटक जितू यांचं. पहिल्या षटकात 22 धावा खर्च केले आणि सूरज यांनी आपल्या या फलंदाजीच्या माध्यमातून दाखवून दिलंय का आज काय होणार आहे. फलंदाजीला पूरक असं हा पिच आहे, वातावरण आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेतला. पहिल्या षटकात 22 धावा जमवल्या आणि आता वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो अमर सॉरी. याच्यानंतर एक रोमांचक असा सामना पाहायला मिळणार आहे. देवा नाईट रायडर्स आणि फ्रेंडशिप आणि गुड बॉईज. चला दोन्ही संघाचे कर्णधार गुड्डू बॉईज आणि फ्रेंडशिप दोन्ही संघाचे कर्णधार या इकडे नाणेफेकीचा कौल करायचंय. अमर यांचा पहिलाच चेंडू. सामना करतील अमोल. यावेळी मात्र मिस रनअप झाला. डेड चेंडू. अमर यांचा पहिला चेंडू पाहूया. यावेळी मात्र सेफ भूमिका या ठिकाणी निश्चितच. आक्रमक फलंदाज सूरज यांना स्ट्राईक दिली. स्ट्राईक रोटेट केलं. धावसंख्या 1 पुढे सरकली. धावसंख्या झाली 23. आता मात्र एक आक्रमक असा फलंदाज सूरज स्ट्राईकला आलेला आहे. एक मिनिट काय आला. सुंदर वेळ फटका होता. 1 धावेच्या मामधल्या धावसंख्या 1 पुढे टाकली. धावसंख्या 24. पुन्हा एकदा अमर यांचा मारा. अमोल यावेळी मात्र पल्लू स्कूप करण्याच्या प्रयत्नात निर्धाव असा चेंडू. इनिंग मधला दुसरा हा निर्धाव असा चेंडू. एक जितून टाकला आणि आता दुसरा. सुंदर गोलंदाजी करावी लागेल. विजयासाठी आपल्याला या ठिकाणी पूर्ण एफर्ट करावे लागतील. 100% एफर्ट तुम्हाला द्यावे लागतील. षटकातला तिसरा चेंडू असेल. पुन्हा एकदा स्ट्राईकला अमोल. अतिशय सुंदर फटका या ठिकाणी. निश्चितच बघा 1 धाव तर मिळू शकतो. दुसऱ्या प्रयत्न या ठिकाणी थोडंसं कच्चा असं क्षेत्ररक्षण. सूर्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि 2 धावा पूर्ण केलेले आहेत. क्षेत्ररक्षण मध्ये त्या पॉइंटला नेहमीच आपण पाहत असतो का सूर्य सरळ आपल्या डोळ्यांवर येतो आणि क्षेत्ररक्षण करायला थोडंसं अडचण निर्माण होते. पण 2 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा स्ट्राईकला अमर तो अमोल. या ठिकाणी झेलचा प्रयत्न करायला हवा होता.
थोडासा कठीण हो चेंडू तो सोडून घ्यायचंय सचिन शिंगळे. आता स्ट्राईकला ते सूरज अमर टू सूरज. यावेळी तर सुंदर फटका स्ट्रेट डाऊन निश्चितच किती धाव मिळते पाहूया. चौकार. नाणेफेकीचा कौल होतो या ठिकाणी सचिन शिंगळे यांच्या माध्यमातून. गुड्डू बॉयजने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण घेतलंय का सचिन सर? निर्णय आपण ठरवून येत जा, लगेच निर्णय घ्यायचा. क्षेत्ररक्षण घेणार आहेत असं या ठिकाणी अंदाज वर्तवला जातोय. फिल्डिंग घेतली ना? ओके. गुड्डू बॉयज यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. फ्रेंडशिप संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे आणि या ठिकाणी गोलंदाजीचा भार सांभाळतील ते जगन टू अमोल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येला 31 आणि आता अवघ्या 5 धावांची गरज. 18 चेंडू. स्ट्राईकला अमोल. फुल टच चेंडू होता पाहूया. चेंडू द्या सचिन शिंगळेंकडे. चेंडू द्या. सुंदर फटका होता. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला आणि षटकार घेतला अमोल कथोरे यांनी. विजयासाठी 5 धावांची गरज असताना षटकार घेतला आणि सामना जिंकले. हो.